मी आज स्वामी समर्थ मठामध्ये आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा आलेली आहे आणि मी स्वामींना बोलली होती की मला बरं वाटलं की पहिली तुमच्या दर्शनाला येईल आणि मी आज दर्शनाला आलेली आहे। मी स्वामींकडे एवढंच मागितलं आहे की या राज्यामध्ये पाऊस चांगला पडून दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, कारण बरेच ठिकाणी अजूनही दुष्काळ आहे। आज मला बरेच आमदार भेटले होते लातूरचे वगैरे, तिथे अजूनही पाऊस नाही आहे। तर देवाला स्वामीला प्रार्थना केली आहे की सगळीकडे व्यवस्थित पाऊस पडू दे, लोकांनी धन्यधान्याने जर शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहे। या देशाचा आणि या राज्याचा शेतकरी हा पोशिंदा आहे, तो धान्य पिकवतो तेव्हा आपण धान्य खातो। तर त्यासाठी देवाकडे प्रार्थना केली स्वामीकडे की आपली कृपादृष्टी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशावर राहू दे, सर्वीकडे शांतता आणि अमन राहू दे, एवढीच मी आज प्रार्थना केली आहे की सर्वांना सुखी आणि समाधान। मी दरवर्षी मुलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या देतेच, पण यावर्षी मी मठामध्ये आलेले आहे आणि विचार केला की स्वामी समर्थांनी आपल्याला एवढी ताकद दिली आहे तर इथल्या भक्तांना सुद्धा त्या छत्रछायेखाली आपण आणावं। आणि पावसाचे दिवस आहेत म्हणून सगळ्याकडे मी मतदारसंघात छत्री वाटत आहे। मला माहिती आहे निवडणुका आल्या का छत्री, कांदे, बटाटे, टॅमॅटो लोक वाटतात, लोकांना उल्लू बनवतात, पण माझी सेवा गेली 35 वर्ष अविरत चालू आहे आणि मठामध्ये आज मी पहिल्यांदा आलेले आहे। संतोष दादांनी मला कधी भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्याकडे बघितलेलं नाही, एक मोठी बहीण, एक भक्त म्हणून मी इकडे, फक्त मी आज त्यांना कोणालाच सांगितलं नाही, मी दर्शनाला येणार एवढंच सांगितलं। स्वामी समर्थ आज मठात बसले, त्यांना स्वामीच बघून घेतील, चांगलं काम करणाऱ्याला स्वामींचा नेहमी आशीर्वाद मिळतो, एवढंच मी आज सांगू शकते।